नमस्कार. इयत्ता 10वीची परीक्षा काही दिवसात सुरू होत आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचा जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून आपण एक व्हिडिओ सिरीज सुरू करत आहोत. तर या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण गणिताचे मागच्या वर्षी आलेले प्रश्न तसेच या वर्षी येऊ शकणारे संभाव्य प्रश्न सोडवणार आहोत. तर हा आपला पहिला व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये गणित भाग 2चा शेवटचा धडा महत्त्वमापन यावरचे प्रश्न घेतलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे बघा तुमच्या समोर, 10 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती? तर हा प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला माहिती पाहिजे घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र. तर घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र काय आहे? घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. घन म्हणजे काय असतो? ज्याची प्रत्येक बाजू सेम असते, म्हणजे त्याची लांबी, उंची, रुंदी तिन्ही गोष्टी सेम असतात. तर घनाचे घनफळ काढण्याचं सूत्र काय आहे? बाजूचा घन. तर आपल्याला इथे दिलंय बघा, बाजू किती दिली आहे? तुमच्या समोर आहे 10 सेमी. बाजू आहे 10 सेमी. मग काय करायचं? हे जे आपलं सूत्र आहे या सूत्रामध्ये काय करायचं? बाजूची किंमत ठेवायची. घनाचे घनफळ बरोबर, आता बाजूचा घन हे सूत्र आहे, बाजू काय आहे? 10 सेमी. मग तुम्ही काय करणार? 10 सेमीचा घन लिहिणार. आता बघा 10चा घन किती? तर 10चा घन कसा काढतो आपण? 10 गुणिले 10 गुणिले 10. तर करायचं हे 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे काय करायचं? 1 येईल आणि पुढे 1 2 3 0 म्हणजे 1000. घनाचे घनफळ किती आलं? 1000. आता याला काय करायचं? एकक द्यायचं. तर एकक म्हणजे जसं बाजूला 10 सेमी, सेमी ही काय होतं? बाजूचं एकक. तसं घनफळाचं एकक देणार आपण. तर इथं काय आहे? सेमी आणि त्याचं काय झालंय? घन. तर इथं पण काय येणार आपलं? एकक. घन सेमी, त्याला म्हणजे सेमीचा घन होते म्हणजे काय येतं इथे? 1000. याला आपण लिहितो अक्षरामध्ये घन सेमी. तर अशा पद्धतीने हे गणित सुटेल. एकदम सोपं गणित आहे. फक्त घनाच्या घनफळाचं सूत्र लक्षात ठेवायचं. काय करायचं आपल्याला? दिलेल्या बाजूचा घन करायचा आहे. घन तुम्हाला व्यवस्थित करता आला पाहिजे इथे. पुढचा प्रश्न आहे बघा, 0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती? परत एकदा आपल्याकडे आहे घनाचे घनफळ काढण्याचे सूत्र. काय आहे? बाजूचा घन. आता इथं 0.01 सेमी बाजू दिलेली आहे म्हणून घाबरून जायचं नाही. अगदी सोपं आहे बघा. बाजू बरोबर किती दिले? 0.01 सेमी. आता आपल्याला समजतं इथे आपल्याला काय करावं लागेल? बाजूच्या जागेवर बाजूची किंमत ठेवावी लागेल. म्हणजे काय येईल? घनाचे घनफळ बरोबर 0.01 सेमी ही मी ही किंमत ठेवली बाजूच्या जागेवर आणि त्याचा आपल्याला करायचा आहे घन. आता अशा नंबर्सचा वर्ग किंवा घन कसा केला जातो ते मी इथं सांगते तुम्हाला. समजा आपल्याला 0.01चा करायचा आहे वर्ग, म्हणजे आपण ही संख्या किती वेळा लिहिणार? 2 वेळा. 0.01 गुणिले 0.01. आपल्याला एखाद्या संख्येचा वर्ग करायचा असेल तर आपण काय करतो? ती संख्या 2 वेळा लिहितो आणि तिचा गुणाकार करतो. आता याचा गुणाकार केला तर इकडे तर एकच येणार आहे, इकडे डावीकडे येतील 0. आता पॉइंट किती घरानंतर द्यायचा, म्हणजे उजवीकडून इकडे पॉइंट किती घरानंतर द्यायचा हा विषय असेल तर बघा इथं 2 घरानंतर पॉइंट आहे, 1 आणि 2. इथे पण 2 घरानंतर पॉइंट आहे, 1 आणि 2. टोटल किती घरं झाली? 4 घरं. तर तुम्ही इकडून डावीकडे 4 घरं यायचंय, म्हणजे इथून बघा 1 2 3 4 अशा पद्धतीने 4 घरं डावीकडे आला तर तुमचा पॉइंट इथं येईल. हा झाला 0.01चा वर्ग. आता 0.01चा घन कसा काढता तुम्ही? घन काढण्यासाठी आपण काय करणार? ही संख्या 3 वेळा घेणार. घेऊया 0.01 गुणिले 0.01 गुणिले 0.01. 3 वेळा घेतली. आता आपल्याला माहिती आहे 1 ने
एकालाच गुणलं तर एकच येतो, पुन्हा एकाला गुणलं तर एकच येणार आहे, म्हणजे शेवटी तर आपल्याकडे एकच येणार आहे. इकडे येणार भरपूर सारे शून्य. पण आता प्रश्न हाच आहे की आपल्याला पॉईंट कुठं द्यायचं आहे. तर इथं किती घर आहेत? 2 घरं. बघा इथून 1 2, इथं पण 2 घराने पॉईंट आहे, इथे पण 2 घराने. टोटल किती घरं पॉईंट झालं? 6 घरं. म्हणजे आपल्याला 1 नंतर इकडे 6 घरं शिफ्ट व्हायचे. मग बघा शिफ्ट व्हा. 1 2 3 4 5 6. तर अशा पद्धतीने आपला पॉईंट कुठे येईल? इथे. म्हणजे 0.01चा घन किती येतो? 0.000001. हे आहे 0.01चा घन, जो की आपल्याला काढायचा होता. मी तुम्हाला सांगितलं कसा काढतो आपण ते. मग इथं उत्तर काय येईल? घनाचे घनफळ बरोबर हे उत्तर असणार आहे तुमचं 0.000001. 6 घरं दिसायला पाहिजे. बघा दिसते आपल्याला 1 2 3 4 5 6 घरं. आता एकक द्यायचं आहे आपल्याला. एकक म्हणजे हे सेमी. तर सेमीचं घन म्हणजे काय झालं ते आपण अक्षरात असं लिहितो, घन सेमी. तर हे आहे तुमचं उत्तर. घनाचे घनफळ काढण्याचं सूत्र लक्षात ठेवा. आणि हे पॉईंटमध्ये जेव्हा तुमची बाजू असेल तर त्याला याच पद्धतीने तुम्हाला काय काढायचं आहे? घन काढायचं आहे. 6 घरं पॉईंट डावीकडे शिफ्ट करून तुमचा घन मिळून जाईल. पुढचा प्रश्न आहे बघा. 1 घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती? मागच्या 2 प्रश्नामध्ये आपण जे सूत्र वापरलंय तेच सूत्र इथं वापरायचं आहे. पण मागच्या 2 प्रश्नांमध्ये आपल्याला दिली होती बाजू आणि आपण काढत होतो घनफळ. पण या प्रश्नामध्ये आपल्याला दिलं आहे घनफळ आणि आपल्याला काढायचे आहे बाजू. तर बघा समजून घ्या, सूत्र परत तेच आहे, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता आपल्याला घनफळ किती दिलंय? 1 घनमीटर घनफळ असलेल्या घनाच्या बाजूची लांबी किती? 1 घनमीटर घनफळ आहे बघा. किती घनफळ? 1 घनमीटर. तर हे 1 घनमीटर कसं लिहिलं जातं? आपण लिहून घेऊ. घनफळ बरोबर 1 घनमीटर. 1 घनमीटर म्हणजे काय समजून घ्या. घन कशाचा आहे? ह्या मीटरचा. तर 1 आणि मीटर आणि त्याचा घन, अशा पद्धतीने आपण याला लिहू शकतो. पण अक्षरामध्ये लिहिताना आपण हे घन शब्द जो आहे तो आधी लावतो. 1 घनमीटर. तर हे आहे 1 मीटर क्यूब. आता आपण काय करणार? घनफळच्या जागेवर ही किंमत ठेवणार. मग इथं काय येईल बघा. या फॉर्म्युलामध्ये जर आपण किंमत ठेवली तर काय येईल? घनाचे घनफळच्या जागी येईल 1 आणि इकडे काय येईल? बाजूचा घन. आता आपल्याला काय करायचंय? 1 कशाचा घन आहे हे शोधायचंय. काय करायचंय? 1 कशाचा घन आहे? तर 1चा घन 1च आहे. काय बघा, 1चा घन किती असतो? 1च. म्हणजे या 1च्या जागेवर आपण काय लिहू शकतो? 1चा घन बरोबर बाजूचा घन. मग आता आपण काय करूया? दोन्ही साईडचे घन घन कॅन्सल करू. कसं होईल ते कॅन्सल? घनमूळ घेतल्यानंतर. घन घन कॅन्सल झालं. इथं राहिला 1 बरोबर काय आलं? बाजू. म्हणजे बाजू किती आली आपली? 1. 1 काय? मीटर. कारण इथं मीटरमध्ये सगळं होतं. 1 मीटर. आता बघा, जर तुमचा बहुपर्याय प्रश्न म्हणून हा प्रश्न आला आणि तिथं जर उत्तर सेमीमध्ये असतील तर तुम्हाला माहिती आहे 1 मीटर म्हणजे किती असतं? 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेमी. म्हणजे तुम्हाला जर उत्तर बाजूचं किंमत जर मीटरमध्ये दिली असेल तर उत्तर 1 मीटर यायला पाहिजे. आणि जर त्यांनी सेमीमध्ये विचारलं तर 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेंटीमीटर. तर हे उत्तर कसं विचारलंय त्यानुसार तुम्ही तिथं लिहिणार आहेत. तर यात एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि याच्यावरून तुम्हाला हा प्रश्न सुटणार आहे. सोपा प्रश्न आहे. परत एकदा सांगते. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन हे आहे आपलं सूत्र. त्याच्यानंतर तुम्हाला घनफळ दिलंय 1 घनमीटर. याला लेटर्समध्ये कसं लिहायचंय? 1
मीटरचा घन. मग आता तुम्हाला सूत्रामध्ये काय करायची, किंमत ठेवायची. घनफळ किती आहे 1, ते इथं ठेवलं बरोबर. हे बाजूचं घन आहे तसं लिहिलं. त्याच्यानंतर काय लिहायचंय तुम्हाला, हा 1 कशाचा घन आहे ते लिहायचंय. तर 1 हा एकाचाच घन आहे. मग ते तुम्ही पुन्हा इथं लिहिलं 1चा घन बरोबर बाजू घन. घन घन कॅन्सल झालं, राहिलं फक्त इकडं 1, इकडं राहिलं बाजू. म्हणजे तुमची बाजू किती आली बघा, बाजू आली 1 मीटर. ते आपण इथं लिहिलं. मीटरचं जर तुम्हाला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1 मीटर म्हणजे किती असतं, 100 सेंटीमीटर. हे लक्षात ठेवायचं आणि यानुसार तुमचं उत्तर निघून जाईल. पुढचा प्रश्न आहे बघा, 1000 घन सेमी घनफळ असलेल्या घनाची बाजू काढा. तर पुन्हा आपलं सूत्र आहे घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन. आता काय दिलेलं आहे आपल्याला, 1000 घन सेमी घनफळ आहे. घनफळ किती दिलंय, 1000 घन सेमी. याला आपण कसं लिहू शकतो, घन शब्द इथं लावायचा सेमीच्या वरती. म्हणजे कसं येईल, 1000 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. हे अक्षरात पुन्हा एकदा सांगते, हे आहे अक्षरात लिहिणं आणि त्याला जर सेमीचा घन असं आपण लिहू शकतो. ठीक आहे. आता काय करणार आपण, या सूत्रामध्ये घनफळाची किंमत ठेवणार. किती येईल, 1000 इकडे बरोबर इकडे काय येईल, बाजूचा घन. पुन्हा एकदा वरचं गणित जसं सोडवलं तसंच आपण करणार. विचार करायचा 1000 कशाचा घन आहे. तर मला माहिती आहे 10चा घन किती असतो, 1000. तर मी ह्या 1000च्या जागेवर काय टाकू शकते, 10चा घन बरोबर आहे तसंच. हे बाजूचा घन आहे तसंच खाली लिहायचं. आता काय करणार आहे आपण, हा घन घन काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. कसं कॅन्सल होणार आहे, दोन्ही साईडचं आपण घन मूळ घेतलं तर हा घन आणि इकडचा घन काय होईल, कॅन्सल होईल. मग हे घन आणि घन झाला कॅन्सल. इथं काय राहिलं 10 बरोबर काय आलं इकडे बाजू. म्हणजे तुमची बाजू किती आली, जी आपल्याला काढायची होती किती आली आहे 10. आता फक्त आपण 10 लिहून चालणार आहे का, तर इथं आपण एकक लिहायला पाहिजे. तर इथं एकक काय होतं, घन सेमी. म्हणजे त्यातला सेमी तुम्ही इथं घेऊ शकता. ठीक आहे. बाजू ही कायम सेंटीमीटर किंवा मीटर अशीच असते. घनफळमध्ये कायम एकक काय असतो, सेंटीमीटरचा घन किंवा मीटरचा घन, जो वरच्या उदाहरणामध्ये होता. या एककामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाहीये, फक्त उत्तर काढता यावं म्हणून तुम्हाला हा प्रश्न आलेला आहे बघा. मागच्या 2 वर्षाचे जर PYQ तुम्ही बघितले तर त्यामध्ये तुम्हाला हा प्रश्न नक्की सापडेल. पुढचा प्रश्न आहे, 15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 30 चौ सेमी असेल तर संबंधित वर्तुळ कंसाची लांबी काढा. तर बघा, पहिली गोष्ट तर समजून घ्या, वर्तुळ कंस म्हणजे काय. तर हे पूर्ण आहे, हे पूर्ण आहे वर्तुळ. हा आहे वर्तुळाचा केंद्र. त्याच्यानंतर वर्तुळाचा केंद्र आपण इकडे जोडला बिंदू A ला. हाच वर्तुळाचा केंद्र आपण इकडे जोडला बिंदू C ला. मग आपल्याला इथं एक असा भाग दिसतो बघा पाकळीसारखा. फुलाची पाकळी जशी असते तसा हा भाग तयार झालेला आहे. मी गिरवून दाखवते. हा एवढा. याला काय म्हणायचं, वर्तुळ पाकळी. याला काय म्हणायचं, वर्तुळ पाकळी. आता त्याच्यानंतर इथं बघा A पासून C पर्यंत वर्तुळाचे 2 भाग झालेत. हे जे वर्तुळ आहे पूर्ण याचे 2 भाग झालेत. एक आहे हा मोठा भाग आणि एक आहे हा छोटा भाग. ठीक आहे. तर मी त्याला थोडंसं दाखवते. हा एवढी जी लाईन आहे ही अशा पद्धतीने दिसते बघा तुम्हाला. हा जो वर्तुळाचा भाग आहे याला म्हणायचं वर्तुळ कंस. याला काय म्हणायचं, वर्तुळ कंस. त्याच वर्तुळ कंसाची आपल्याला काय विचारली त्यांनी, लांबी. तर हे पण अगदी सोपं आहे बघा. एक सूत्र लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर सूत्र कोणतं वापरायचं हे कशावरून ठरणार आहे, आपल्याला दिलेल्या माहितीवरून. तर पहिल्यांदा आपण काय करूया, माहिती लिहून घेऊ. त्रिज्या किती दिली आहे बघा, त्रिज्या बरोबर 15 सेमी. आता त्रिज्यासाठी आपण कोणतं अक्षर वापरतो, इंग्लिशमधलं R. R म्हणजे किती, 15 सेमी आहे. त्याच्यानंतर काय दिलंय, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ.
वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती दिलंय बघा, 30 सेमी म्हणजे 30 चौरस सेंटीमीटर. आता समजून घेऊ आपण सूत्र कोणतं वापरायचं ते. तर जेव्हा तुम्हाला वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आणि त्रिज्या दिलेली असेल आणि लांबी काढा म्हटलंय, तर हे सूत्र वापरायचंय. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर, एकदम सोपं सूत्र आहे बघा, LR/2. एवढंच. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर LR/2. ठीक आहे. यल आणि आर मध्ये काय असणार आहे इथे, गुणाकार. यल आणि आर मध्ये काय असणार आहे, गुणाकार. तर बघा आता किमती ठेवू आपण या सूत्रामध्ये. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती दिलंय, 30 चौरस सेंटीमीटर. इथं लिहायचं 30, एकक लिहायचं नाहीये, इथं फक्त आकडे लिहायचे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळच्या जागेवर काय लिहिलं, 30 बरोबर. यल म्हणजे काय रे, आपली लांबी. यल म्हणजे लांबी, आर म्हणजे त्रिज्या आणि हा छेदाला 2 आहे. तर मग यल माहितीच नाही आपल्याला. वर्तुळ कंसाची लांबी जर आपण काढतोय ना, तर इथं काय लिहिणार आपण, यलच्या जागेवर यलच लिहिणार, गुणिले आर काय लिहिणार आहे आपण, 15 आणि हे भागिले 2. आता आपण शिकलेलो आहोत खूपदा की जर आपल्याला यलची किंमत काढायची तर काय करावं लागेल, हा 2 इथे काय करतोय, छेदतोय. इकडे गेल्यावर काय करेल, गुणेल. म्हणजे इथं काय येईल, 30 गुणिले 2 बरोबर यल गुणिले 15. आता हा 15 इथं काय करतोय, गुणतोय. तर तो इकडे आणला तर काय करेल, भागेल. म्हणजे काय होईल इथे परत, 30 गुणिले 2 भागिले 15 बरोबर एल. आता आपण भाग देऊया, पाडे यायला पाहिजे आपल्याला. 15 × 15, 15 दुने 30. बघा वरती काय राहिले, इथं 2 गुणिले 2, बेदुने किती, 4. म्हणजे यल बरोबर किती आलं, 4/1. आणि जेव्हा छेदाला 1 असतो तर तो आपण 1 घेत नाही. म्हणजे तुमचा यल म्हणजेच वर्तुळ कंसाची लांबी किती आली, 4. आणि आपण एकक काय वापरणार, इथं त्रिज्येचं एकक सेमी होतं, इथं चौसेमी. म्हणजे इथं यल म्हणजे वर्तुळ कंसाच्या लांबीचं एकक सुद्धा 4 सेमी हेच एकक आपण काय करणार आहे, वापरणार आहे. ही झाली तुमची वर्तुळ कंसाची लांबी. तर हा 8वा प्रश्न. जर एका शंकूची त्रिज्या 5 सेमी असून त्याची उंची 12 सेमी असेल तर त्याची तिरकस उंची काढा असं म्हटलंय बघा. तर समजून घेऊया आपण. शंकू कसा असतो बघा, आईस्क्रीम खाल्लेलं असेल सर्वांनीच, तर त्या पद्धतीनं असं असतो शंकू. हे वरच्या साईडला असं टोक. ठीक आहे. तर इथं जर आपण बिंदू दिला तर इकडं याला म्हणायचं त्रिज्या, याला दाखवायचं आपण आरने. ही जी उभी रेषा आहे सरळ, याला म्हणायचं उंची, याला आपण दाखवतो एचने. आणि ही जी तिरकी उंची आहे याला म्हणतो आपण तिरकस उंची, ज्याला आपण दाखवतो एलने. परत एकदा समजून घ्या. हा आहे आर, आर म्हणजे त्रिज्या कशाची, खालचा जो हा गोलाकार आहे त्याची त्रिज्या. ही सरळ जी आहे ती आहे उंची म्हणजे हाईट, त्याला आपण एचने दाखवतो. आणि तिरकस उंची म्हणजे ही बाजू, याला आपण एलने दाखवतो. तर आता शंकूची त्रिज्या किती आहे, 5 सेमी. म्हणजे आपण आर बरोबर किती घेणार आहे, 5 सेमी. उंची किती आहे, 12 सेमी. उंची म्हणजे हाईट एच, 12 सेमी. आणि आपल्याला काढायची आहे तिरकस उंची. तिरकस उंची काढायची आहे, तर तिरकस उंचीला म्हणायचं एल. तिरकस उंचीला काय म्हणायचं आहे, एल. तर आता तिरकस उंची काढण्यासाठीचं सूत्र आहे तुमचं. इथं जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल इथं काटकोन त्रिकोण तयार झालाय आणि आपण इथं पायथागोरसचं सूत्र वापरतो. तर पायथागोरसचं सूत्र काय असतं, कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. तर पायथागोरसच्या सूत्राप्रमाणे काय येईल आपलं इथं सूत्र, यल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. आता आपल्याला यलच काढायचं आहे, तर आर ची किंमत इथे ठेवूया, एच ची किंमत इथे ठेवूया. किंमत ठेवताना खाली स्टेप बाय स्टेप करत राहायचंय. एच ची किंमत ठेवू 12
12चा करायचा आहे वर्ग, हे अधिक आरच्या जागेवर आरची किंमत ठेवू, किती आहे 5, 5चा वर्ग. आता 12चा वर्ग किती बघा, 144. जमत नसेल तर इकडं करायचं 12 गुणिले 12, तर उत्तर मिळून जाईल 144 अधिक 5चा वर्ग किती 25. यांची बेरीज जर केली तर येते 169, म्हणजे यल वर्ग आला 169. आता इथं आहे यल वर्ग, मग तुम्हाला शोधायचं आहे 169 कशाचा वर्ग आहे. तर लिहा यल वर्ग बरोबर 169 माहिती पाहिजे तुम्हाला, 169 आहे 13चा वर्ग. ठीक आहे, तर 169 13चा वर्ग आहे. आता आपण काय करू शकतो, हे वर्ग वर्ग कॅन्सल करू शकतो. आपल्याला मिळेल यल बरोबर 13, आणि आपण याला एकक काय वापरणार आहे, सेमी. तर यल बरोबर 13 सेमी, म्हणजे तुमची तिरकस उंची 13 सेमी आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, यामध्ये पण आपल्याला तिरकस उंचीचं सूत्र वापरूनच प्रश्न सोडवायचा आहे. फक्त प्रश्न थोडासा उलट दिलेला आहे. त्रिज्या दिलेली आपल्याला 8 सेमी, आर बरोबर 8 सेमी. तिरकस उंची दिलेली आहे बघा, तिरकस उंचीला आपण म्हणतो एल. तर तिरकस उंची म्हणजे यल दिलेला आहे 17 सेमी, आणि आपल्याला काढायची आहे उंची. उंची म्हणजे आपल्याला काढायचं आहे एच. तर एच किती आहे ते काढायचं आहे. तर कसं काढणार आहे आपण, पुन्हा एकदा तेच सूत्र, यल वर्ग बरोबर एच वर्ग अधिक आर वर्ग. तर एलच्या जागेवर एलची किंमत ठेवू आपण 17चा वर्ग बरोबर, एचची किंमत माहितीच नाही आपल्याला, तर एच आहे तसंच ठेवायचं, एच वर्ग प्लस आरच्या जागेवर आपण ठेवणार 8, 8चा वर्ग. आता तुम्हाला काय करायचं आहे, 17चा वर्ग काढायचा आहे. तर 17चा वर्ग मला माहिती आहे 289 असतो, पण तुम्हाला जर काढायचं तर कसं काढणार तुम्ही, 17 गुणिले 17 हे सोडवायचं. सोडून तुम्हाला मिळेल 289 बरोबर एच वर्ग आपल्याला माहिती नाही, अधिक 8चा वर्ग किती असतो, 8 8 64. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, आपल्याला काढायचा आहे एच वर्ग. तर तुम्ही काय करणार, हा 64 इकडल्या साईडला आणणार. तर इथं 64 काय आहे प्लस, इकडे आणल्यावर काय होईल तो मायनस. तर इथं बघा 289 वजा 64 बरोबर एच वर्ग. आता करून घ्या इकडे, 289 वजा 64 किती येईल, 9 वजा 4 5, 8 वजा 6 2, आणि हे 2 आहे तसेच, म्हणजे तुमचं इथे आले 225 बरोबर एचचा वर्ग. आता इकडे एच वर्ग आहे, मग शोधायचं ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे, 225 कोणत्या संख्येचा वर्ग आहे. तर तुमचे वर्ग पाठ पाहिजे, पुन्हा एकदा सांगते, कारण 15चा वर्ग 225 आहे, हे मला पाठ आहे म्हणून मला हे पटकन जमून गेलं. तर इथं काय लिहिणार आपण, 15चा वर्ग बरोबर एच वर्ग. आता काय करायचं, वर्ग वर्ग करायचं कॅन्सल, एच बरोबर किती आला 15, आणि याला तुम्ही काय एकक देणार आहे, पुन्हा इथं सेमी, सेमी एकक आहे, तर इथं सुद्धा सेमीचं एकक येईल, कारण प्रत्येक लांबी तुम्हाला सेमीमध्येच दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला गणित सोडवायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रकारचे सोप्या आणि सर्व मुलांना सुटतील अशी गणितं घेतली आहेत बघा. तर जर एखादं गणित समजलं नसेल तर रिपीटेडली व्हिडिओ बघा, आणि तो कॉन्सेप्ट किंवा ते गणित तुमचं क्लिअर करून घ्या, कारण यामधले 3 ते 4 गणितं नक्कीच परीक्षेला येऊ शकतात.